आणि या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। नवी मुंबईतल्या उरणमधील हत्याकांडातील मृत यशश्री शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तिच्यावरती आरोपीने अत्याचार केला नसल्याचं समोर आलंय। चाकूने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमधून समोर आलंय। दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखच्या शोधात उरण पोलीस आणि गुन्हे शाखेची अनेक पथकं रवाना झाली आहेत। पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। उरण पोलिसांची अनेक पथकं सध्या कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात तळ ठोकून आहेत। 25 जुलैला यशश्रीची निर्घृण हत्या केल्यापासून आरोपी दाऊद शेख फरार आहे। दरम्यान या प्रकरणी भाजपचे नेते आक्रमक झाले असून किरीट सोमय्या यांनी शिंदे कुटुंबियांची भेट घेतली आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यात येणार असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल असं देखील सोमय्या म्हणाले। आपल्याला इमोशनल ब्लॅकमेलच केलं मुलीला, नाहीतर काय संबंध। यशस्वी शिंदे त्यांच्या परिवाराचे माझे मित्र आमदार महेश बालदी सोबत समवेत आम्ही भेट घेतली। त्यांच्या परिवाराला आम्ही स्पष्टपणे वचन दिलं आहे की जो मोहम्मद दाऊद शेख जो कोणी गुन्हेगार आरोपी आणि त्यांचे सहकारी असेल त्यांना अटक करून त्यांच्यावर एट्रोसिटी ऍक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अंतिम सजा शिक्षा होईपर्यंत तो जेलचा बाहेर जाऊ शकणार नाही याची काळजी आम्ही घेणार। पोलिसांनी आरोपी आयडेंटिफाय झालाय, आरोपीला शोधण्याकरता टीम गेलेले आहेत आणि लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील असं पोलिसांनी सांगितलंय। त्याच्यामुळे येत्या बुधवारपर्यंत आम्ही पोलिसांनी आमच्याकडून वेळ घेतलाय, आम्ही त्यांना दिलाय आणि बुधवारनंतर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत। बेमुदत उरण शहर बंद राहणार आहे, ही सर्व प्रक्रिया चालू आहे। पण जी माहिती पोलीस देत आहेत त्याच्याप्रमाणे पोलिसांना यश मिळेल अशी आशा त्यांना आहे आणि थोडा वेळ त्यांनाही द्यायला पाहिजे। लेजिटिमेट टाइम आम्ही त्यांना दिलाय। हमारे 2 टीम आउट ऑफ स्टेट कर्नाटका में है, 3 टीम यहाँ कार्यरत है, जल्दी से जल्दी पकड़ा जाएगा, ऑन द ट्रैक है। आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंह यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। दिवाकर, अब क्या जानकारी है इसमें अभी तक? देखिए, एक नई जानकारी निकल के सामने आई है। पोस्टमार्टम जो यशस्वी शिंदे का हुआ था उसकी प्राइमरी रिपोर्ट पुलिस को मिल गई है और उसमें ये साफ हुआ है कि जो यशस्वी शिंदे है उसके साथ कोई बलात्कार नहीं हुआ था। रेप की कोई पुष्टि पोस्टमार्टम रिपोर्ट की जो प्राइमरी रिपोर्ट आई है उसमें नहीं हुई है। लेकिन एक चीज पूरी तरह से साफ हो गई है कि चाकू भोंकने के चलते जो है यशस्वी शिंदे की जो मौत हुई है, एक पेट में और पीठ में, ये 2 जगहों पर आरोपी दाऊद शेख ने यशस्वी शिंदे को चाकू भोंका था, जिसके चलते उसकी मौत हो गई थी। और इस वक्त जो जानकारी निकल के सामने आ रही है कि 3 टीमें इस वक्त कर्नाटक में उरण पुलिस की मौजूद है और साथ ही साथ 2 टीमें महाराष्ट्र में भी जो है वो लगाई गई हैं ताकि दाऊद शेख के भागने की कोई जो है मौका उसे दोबारा ना मिल पाए। इसलिए बाकायदा जो है जो पोस्टमार्टम रिपोर्ट है वो कहीं ना कहीं एक तरह से साफ हो गई है कि रेप की कोई पुष्टि नहीं हुई है उस पोस्टमार्टम रिपोर्ट में। लेकिन एक गला दबाने की जो बात सामने आ रही थी कि पहले गला दबाया गया फिर उसको चाकू भोंका गया, ये तमाम चीजें जो है वो अब साफ हो गई हैं। सिर्फ आरोपी ने चाकू भोंका था, इसलिए जो है उसके चलते यशस्वी शिंदे की मौत हो गई थी। बिल्कुल, शुक्रिया इस जानकारी के लिए दिवाकर। तर यशस्वी शिंदे हिच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे, मात्र कोणतेही अत्याचार केले गेले नसल्याचं या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सिद्ध झालेलं आहे। आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशस्वी शिंदेच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची परिवाराची भेट घेतली। आरोपीच्या शोधासाठी पथकं वेगवेगळ्या राज्यामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत आणि आता लवकरच त्या आरोपीचा शोध घेतला जाईल असं पोलिसांनी देखील सांगितलंय। तर उरणमध्ये जे हत्याकांड घडलं होतं त्यातील मृत यशस्वी शिंदेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय आणि यामध्ये आरोपीने अत्याचार केला नसल्याचं समोर आलंय। चाकूने हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झालाय।
असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलंय। दुसरीकडे या प्रकरणातला जो आरोपी आहे दाऊद शेख असं त्याचं नाव, त्याच्या शोधासाठी उरण पोलीस आणि गुन्हे शाखेची अनेक पथकं वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत। लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे। उरण पोलिसांचं पथक कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात देखील तळ ठोकून आहे। चॅनल